दुर्गे दुर्घट भारी तुझ विण संसारी, अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी। वारी वारी जन्म मरणाते वारी, हारी पडलो आता संकट निवारी। त्रिभुवन भुवनी पाहता तुझ ऐसी नाही, चारी श्रमले परंतु न बोलवे काही। साही विवाद करिता पडलो प्रवाही, ते तू भक्ता लागी पावसिलवलाही। प्रसन्न वदने प्रसन्न होसी निजदासा, क्लेशांपासून सोडवितोडी भवपाशा। अंबे तुझ वाचून कोण पूर्वी आशा, नरहरी तल्लीन झाला पद पंकज लेशा।
तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालना एकल्या विठुरायाला हो संसार पेलना तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालना एकल्या विठुरायाला हो संसार पेलना ये ग रघुमाई ही भक्ताच्या माहेरी सावलीच्या पवलाली विठूच्या गाभारी ये ग रघुमाई ही भक्ताच्या माहेरी सावलीच्या पवलाली विठूच्या गाभारी तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालना एकल्या विठुरायाला हो संसार पेलना सकलांची आई साता जन्माची पुण्याई घेई पदरात आम्हावरी छायाधर माई तुझी थोरवी महान तिन्ही लोकी तुला मान देई वरदान हो तुझ्या पालखीचे भोई रखुमाई 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 कृपेचा कळस आम्ही मायेचे दास तरी युगे युगे उपेक्षाच केली तुझी बाई तू मायेचा सागर आम्ही उपडी घागर आता करू दे जागर हो दे ग उतराई रखुमाई 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 जमाईला मागे उभे आहेत, त्यांनी पुढे यायचंय. चला. जमाईला मागे उभे आहेत, त्यांनी पुढे या. कृपया लहान मुलांना विनंती आहे, मुलांना शांतता राखा.
आज इकडचा ज्या सर्व महिलांचा जो जमाव आहे तो बघून खरंच मला इतका आनंद झालाय की आवाज आली भोसले. मी तुमच्या इकडे मला वाटतं 1-2-3 वेळा आलेली आहे. तुमच्याकडं गणपतीचा सुद्धा कार्यक्रम खूप छान असतो आणि त्याचं परीक्षण करण्यासाठी आम्ही परीक्षक म्हणून माझे सहकारी अनघा कोकणे आणि आम्ही इथे 1-2-3 वेळा आलेलो आहे. मागेही या तुमच्या सर्व ज्या महिला आहेत याच्यातल्या काही लोकांशी माझी भेट झाली होती. तसेच आपले ढोईफोडे साहेब आहेत त्यांच्याशी तेही आमच्या संपर्कात असतात आणि त्यांनी आवर्जून आमंत्रण दिलं होतं की मॅडम तुम्ही हळदी कुंकवाचा कार्यक्रम आमच्या इथे आहे आणि तुम्ही या नक्की. आणि मला खरंच आज आनंद होते की मी इथे आली आणि आज एवढ्या सर्व महिला एवढ्या सगळ्या मला नवीन मैत्रिणी भेटल्या. त्याच्यासाठी तुम्ही वेळात वेळ काढून म्हणजे आज संध्याकाळचं सर्वांचं कामाची वेळ असते आणि ते सुद्धा काढून ती सगळं ॲडजस्ट करून आपण एखाद्या कार्यक्रम म्हणजे हळदी कुंकू हा कार्यक्रम आपण घेतो. याचं मागचं एक कारण असतं की आपण सर्वांनी एकत्र यायचं आणि एकत्र येऊन काहीतरी आपल्याला साजरं करायचं असतं. असं तर आपण नेहमीच हळदी कुंकू हे महिलांच्या आयुष्यातलं एक कारण असतं की आपण सर्वांनी एकत्र यायचं आणि ते सण साजरा करायचा. तसंच या महिन्यामध्ये म्हणजे जानेवारीमध्ये बऱ्याच ठिकाणी हळदी कुंकाचे कार्यक्रम होत असतात आणि त्यानिमित्ताने आपण सगळ्या महिला एकत्र येत असतो आणि असे सण साजरे करत असतो. तर मला तुम्हाला इथं हे सांगायचं आहे की खरंच खूप छान तुमच्या इकडचे सगळी मॅनेजमेंट आहे सगळ्या महिलांची. तुमच्या इकडच्या मी आत्ता काहींना विचारलं की तुमच्या इकडे महिला बचत गट वगैरे आहेत का, तर त्यांनी सांगितलं की हो. आता महिला बचत गट ही संकल्पना आपल्याला म्हणजे आता खूप प्रत्येक ठिकाणी महिलांची काय ताकद आहे ही आपल्याला सांगण्याची गरज नाही. खूप ती एक माध्यम आहे की बचत गट या माध्यमातून आपण महिलांपर्यंत पोचतो आणि काहीही बचत गट म्हणजे त्याच्यामध्ये आपण म्हणजे बऱ्यापैकी आता इथे मी ऐकलं की 5-6 बचत गट आहेत. पण मी थोडंसं सविस्तर त्याच्याविषयी बोलायचं असं ठरवलं की कारण का की अजून काही लोकांना त्याच्यातली काही गोष्टी माहीत नसतात किंवा तर ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने का होईना पण आपण त्यांना थोडंसं त्याबद्दलचं काहीतरी सांगावं असं मला वाटतं. म्हणून मी थोडेसे त्याबद्दल 2 शब्द बोलते. जे बचत गट ही जी संकल्पना आहे की याच्यामुळं आपण 10-15 किंवा 20 काही ज्या महिला असतो आपला ग्रुप असतो त्यांनी आपण एकत्र येऊन हा करत असतो आणि त्याच्यातून आपण काही 2 पैसे जमवतो आणि आपल्याच गटातल्या महिलांना कारण आर्थिक गरज ही सर्वांची असते आणि आर्थिक गरज त्या गटातून आपण भागवत असतो. कसे आज आपण असं म्हणत असतो की महिला हा जी विनीत सामाजिक संस्था म्हणून आहे, महाराष्ट्र महिला परिषद म्हणून NGO आहे की त्याच्यामध्ये आम्ही काम करतो आणि गेली 15-16 वर्षापासून आम्ही महिलांच्या किंवा ग्रासरूटमध्ये जी कामं असतात त्या लोकांमध्येपर्यंत आम्ही जाण्याचा हे करतो आणि आपल्याकडं संस्थेअंतर्गत कौटुंबिक सल्ला केंद्रसुद्धा चालतं. आणि एकीकडं जेव्हा आपण म्हणतो की महिला या खूप पुढे गेलेल्या आहेत, खूप त्यांनी क्षेत्र सगळी हे केलेली आहेत आणि दुसरीकडं असंही आहे की कुठेतरी महिलांना त्रास असतो, कुठेतरी त्यांची मानसिकता दडपली जाते. तर असं कोणी आपल्या आजूबाजूला असेल, आपल्या इकडे असेल तर त्याला मला वाटतं की तुम्हाला आपण जेव्हा काही 2 शब्द शिकतो आणि आपण मग तेव्हा दुसऱ्यांना सांगतो. तर मला या माध्यमातून तुम्हाला असं सांगायचं की असं काही तुमच्या इकडे कोणी असेल, आपण नेहमी म्हणजे घरात जर भांडण झालं तर आपण म्हणतो की काय नवरा बायकोचं भांडण आहे चालतं त्याच्याकडे आपण तेवढं लक्ष द्यायचं नाही किंवा ठीक आहे आज भांडलेत उद्या एकत्र होतात. नक्कीच होतात, प्रश्न नाही आहे. पण एखाद्या ठिकाणी असं जर वारंवार होत असेल तर आपण त्याकडं सतर्कपणे लक्ष दिलं पाहिजे. आपण त्या गोष्टीला आपल्या याच्यामध्ये घेतलं पाहिजे. आणि असं काही होत असेल तर त्यांना समजवण्याचा किंवा तुम्हाला जर समजवता नाही आलं तर आपल्या आजूबाजूला अनेक महिला संस्था असतात किंवा काही काउन्सिलिंग सेंटर असतात, पोलीस स्टेशन अंतर्गत सुद्धा काउन्सिलिंग सेंटर असतं. तर असं कुठल्या ना कुठल्या ठिकाणचा आपण आधार घ्यायचा किंवा तिला मार्गदर्शन करा किंवा त्यांच्या घरच्यांना सांगा की असं फक्त लक्षात घेऊ नका की नाही ठीक आहे तो घरचाच मॅटर आहे वगैरे असं काही करू नका. तर आपल्या आजूबाजूला असं काही घडत असेल तर मला वाटतं की तुम्ही सगळ्यांनी सतर्क राहा आणि याच्यापुढे काही असेल तर तुम्ही आम्हाला सांगू शकता आणि आमची मदत आम्ही तर नक्कीच कधीही तुम्ही सांगा, आम्ही तुमच्या सर्वांच्यासाठी आहोत. तर जसं आम्ही म्हणतोय की आज आम्ही तुम्ही सर्वांसाठी आणि का असं आपण म्हणतो अरे रे असं झालं असं व्हायला नको होतं, बरोबर नाही आहे ते, असं कसं काय केलं त्यांनी, आपण असं सहज म्हणतो. पण त्यांची काहीतरी मानसिकता अशी झालेली असते, काही सहन करण्याची अशी एक हद्द संपलेली असते आणि त्यावेळेला असं काहीतरी घडतं. तर मला असं म्हणायचं की आपण सतर्क राहिलो तर आपण कमीत कमी एखाद्या महिलेला जर एखादी महिला असेल, मुली असेल, कोणी असेल, जर तिला आपण सपोर्ट दिला की नाही आम्ही तुझ्यासोबत आहोत, जे काय असेल ते आपण बसून समजूया, सांगूया, ऐकूया. असं ह्याच्यामध्ये आरक्षण आलेलं आहे राजकारणामध्ये
आणि 33% आपण विधानसभेला सुद्धा मागतो आहे. पण त्याचाही सर्वांनी फायदा करून घ्यावा असं मला वाटतं. म्हणतात त्याला खूप हे राहिलं पाहिजे, तत्पर राहिलं पाहिजे, कारण राजकारण हा आपल्या जीवनातला एक अविभाज्य भाग आहे. म्हणजे काही लोक असं म्हणतात की काय राजकारण घाणेरडं असतं, कशाला आपण करायचं ते राजकारण, काय त्याच्यात असतं, हे सगळ्या त्याच्यात अशीच लोक असतात, ते काय आपल्या पचनी पडणारी गोष्ट नाही आहे. पण आपण बघा, उठलं की आपलं सगळं सुरुवातच राजकारणापासूनच सुरुवात होते. म्हणजे एव्हाना आपलं लाईटचं बिल असेल, पाणीचं बिल असेल, छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या आपल्याला त्याच्यातून जावं लागतं. आपल्याला बिल भरायचं असेल तर आपण महापालिकेमध्ये जातो, म्हणजे आपलं त्याच्यामध्ये संबंध येतोच. तर मग ह्या ज्या सगळ्या गोष्टी ह्या जेव्हा आपण चांगल्या पद्धतीने समजतो, महापालिकेची सिस्टीम काय आहे, त्याच्यानंतर जे काही योजना असतात, सरकारी ज्या योजना देतं, सरकार आपल्याला काही योजना देत असतं आणि त्या योजना आपल्यापर्यंत कशा आपण आणल्या पाहिजेत, तर अशा काही गोष्टी असतात त्या आपण आपल्या संस्थेअंतर्गत अशा काही आपण कार्यक्रम राबवतो, असे वर्कशॉप घेतो, त्यांना ट्रेनिंग देतो की ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही कशा समजून घ्यायच्या. आपल्या संस्थेअंतर्गत सामाजिक प्रशिक्षण वर्ग हेही चालवलं जातं आणि त्याच्यामध्ये तुम्ही एका म्हणजे ठिकाणी, आता मी समजा तुमच्यासमोर उभं राहून बोलते, हे काही मलाही काही मी काही पहिल्यांदा शिकले नव्हते, पण असं काही केल्यानंतर आपण जेव्हा शिकतो आणि आपल्याला कळतं की अरे बाबा नाही, आपण बोलत असताना काय बोललं पाहिजे, म्हणजे इथंपासून सुरुवात आपल्याला तुम्हाला त्या कोर्समधून दिली जाते. तर अशा ह्याच्यामध्ये म्हणजे असे बरेच विषय असतात त्याच्यामध्ये, महिलांचे कायदे असतील, बरेच असे विषय असतात की ते तुम्हाला तिथून आणि तुमचं त्याच्यातून डेव्हलपमेंट होतं चांगलं, आणि तुम्ही त्याच्यामध्ये सहभागी जर झालात तर आपली जशी पुरुष मंडळी आहेत इथे सगळे सहकार्य करण्यात, तसंच महिलाही सुद्धा त्यांना खांद्याला खांदा लावून नक्की राजकारणामध्ये कला पथक हा एक आहे. जसं तुम्ही आता इथे आपला जो हळदी कुंकाचा कार्यक्रम घेतला, तर आपल्या संस्थेअंतर्गत आपण एक मुलगी झाली हो हे नाटकसुद्धा आपण सादर करतो. आणि म्हणजे कसं आपण भाषण करत असताना लोक कशी जास्त जरा थोडेसे हे होतात की काय आपण हे भाषण आता ऐकायचे, आपल्याला हे करायचं, तर असं सुद्धा एक नाटकाचं सुद्धा आपण सामाजिक नाटकाचं सुद्धा आपण हे करतो. आणि याच्यामध्ये पण कोणी इंटरेस्टेड असेल त्याच्यामध्ये, कारण प्रत्येक माणसामध्ये वेगवेगळे गुण असतं आणि त्या गुणाला आपण वाव दिला पाहिजे आणि त्याच्यात सुद्धा तुम्ही सहभागी होऊ शकता. दुसरं मला असं बोलायचं आहे की हळदी कुंकू हा तर मला असं वाटतं की आपण तसं न करता हळदी कुंकू कार्यक्रम न म्हणता तिळगुळ समारंभ म्हटला तर हा सर्व महिलांना आपण त्याच्यामध्ये सहभागी करून घेऊ शकतो. आणि मला वाटतं की आपण हळदी कुंकू म्हणण्यापेक्षा तिळगुळ समारंभ म्हटला तर खूप चांगलं होईल, मला असं वाटतं. दुसरं असं की मी तुमच्यासमोर एक गाणं सादर करणार आहे. निर्भीड साऱ्या बनाग शुरानी नार मी भिनार नाही कुणाग, एकीन एक निर्भीड साऱ्या बनाग शुरानी नार मी भिनार नाही कुणाग. नारीची मुक्ती झालीच पाहिजे, जगाला पटवून सांगायचं, जगाला पटवून सांगायचं. संघटनेची ऐकून गाणी झाशीची राणी बनायचं, झाशीची राणी बनायचं. लढूया घेऊन सावित्रीच्या अनाग, शुरानी नार मी भिनार नाही कुणाग. एकीन एक निर्भीड साऱ्या बनाग शुरानी नार मी भिनार नाही कुणाग. अन्याय साहून घरात राहून गुमान नाही बसायचं, गुमान नाही बसायचं. खांद्याला खांदा लावून आता सन्मानानं जगायचं, सन्मानानं जगायचं. हक्काच्या पायी लावू प्राणपणाग, शुरानी नार मी भिनार नाही कुणाग, शुरानी नार मी भिनार नाही कुणाग, शुरानी नार मी भिनार नाही कुणाग. धन्यवाद. अशी पाटील कोण? ओके, तुमचे सरपंच आहेत का? ओके, त्यांनी इथे खूप चांगलं सहकार्य दिलेलं आहे. म्हणजे मी राजकारणाचे 2 शब्द मांडले तर मला माहीत नव्हतं त्यासुद्धा. सपना यंदरकर. ओके, म्हणजे तुमच्या समोरच आपली मंडळी बसलेली आहे. खरंच खूप छान वाटतंय की आज सरपंच मॅडमसुद्धा आपल्यामध्ये आहेत.
त्यालाही 2 शब्द तुमच्यासमोर बोलणारच असतील त्या सुद्धा. आणि त्यांनी खूप चांगलं सहकार्य केले आणि आज एवढ्या सगळ्या महिलांना एकत्रित त्यांनी बांधून ठेवणं म्हणजे आणि तुमच्यासाठी कसं असतं आपल्याला एक व्यासपीठ उपलब्ध करून देणं हे सुद्धा एक हे असतं आणि त्याच्यासाठी आवडीने पुढं येणं आणि हे करणं. तर खरं तर मग मॅडमचं सुद्धा आपण त्यांच्यासाठी आपल्या व्यासपीठावर जागा व्हावी अशी विनंती करतो. आपल्या नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील साहेब व 14 गाव उपविभाग प्रमुख किसन जाधव साहेब, समाजसेवक आपले इंदारकर साहेब यांचं आपल्या कर्मनगरीमध्ये आगमन झालेलं आहे. मगाशी वैशाली भोसले मॅडम यांनी खूप चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन केलेलं आहे. अशीच टीम आपल्या कर्मनगरीमध्ये तयार व्हावी. खूप स्वागत. आलेल्या सर्व महिलांचे खूप खूप आभार. आपल्या समारंभाचं कार्यक्रमाचं सुरुवात करत आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला श्रीफळ वाढवून आपल्या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा सुरुवात झालेली आहे. तरी सर्व मान्यवरांनी व्यासपीठावर विराजमान व्हावं अशी मी त्यांना विनंती करतो. दरवर्षीचा हळदी कुंकूचा कार्यक्रम आपण आयोजित केला होता. त्याचबरोबर आपण आपले विभागातील आपलं सहर्ष स्वागत. टाळ्या वाजवा एकदा, टाळ्या. वक्तृत्व, कर्तृत्व आणि व्यक्तित्व अशा गुणांची सांगड असलेले आपले दादा हे जिल्हा परिषदला निवडून आलेले आहेत आणि त्यांचं निवडून आल्यानंतर प्रथमच आपल्या कर्मनगरीमध्ये आगमन झालेलं आहे आणि आपण त्यांचा आपल्या पिंपरी ग्रामपंचायतचे उपसरपंच यांच्या मार्फत त्यांचा सत्कार केलेला आहे. सर्वांनी कार्यक्रमाची शोभा वाढवायची, आलेल्या मान्यवरांचं स्वागत करायचं आहे. धन्यवाद दादा, तुम्ही आमच्या कार्यक्रमाला हजेरी लावल्याबद्दल. तसेच पुढील इंदारकर साहेब, तसेच आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले मान्यवर तसेच आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आपल्या कार्यक्रमाचं आयोजन ज्यांनी केलं आहे सुषमा पाटील यांचा सत्कार आपल्या पिंपरी गावचे आवडते सरपंच माननीय किसन दादा यांच्या मिसेस जाधव
त्यांनी त्यांचा सत्कार केलेला आहे. तरी धन्यवाद मॅडम. आपल्या कार्यक्रमाला आमंत्रण दिल्यानंतर आवर्जून जे उपस्थित राहिल्यात त्या ज्ञानेश्वर कॉलनीमधील महिला, 2 शब्द तुम्ही मार्गदर्शन करायचे. आपल्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित आणि सर्वांचे करूया. साहेबांना बाहेर जायचे म्हणा. 2 शब्द मार्ग. आजच्या हळदी कुंकू समारंभानिमित्त या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपले सर्वांचे लाडके रमेशदादा पाटील, तसेच या कार्यक्रमाला उपस्थित असलेले नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी नगरसेवक विजयानंद मानेसाहेब, ग्रामपंचायत पिंपरीचे सरपंच सपना इंदारकर, सर्व सन्माननीय व्यासपीठ. आज महिला मंडळासाठी हळदी कुंकूचा जो समारंभ आयोजित केला ते सर्वांचे लाडके आणि ग्रामपंचायत पिंपरीचे सर्वांचे लाडके उपसरपंच आणि कर्मनगरीचे नवनिर्वाचित शाखाप्रमुख विनोद शेठ पाटील यांच्यामुळे आज जो इथे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात साजरा होतो आहे. तसेच कर्मनगरीमधील सर्व पदाधिकारी बंधू भगिनींनो, आज हा जो कार्यक्रम सालाबादप्रमाणे विनोद पाटील यांच्या सौजन्याने इथे साजरा होतो. या कार्यक्रमाला आपण सर्व मोठ्या संख्येने उपस्थित राहता, मोठ्या आनंदाने हा कार्यक्रम आपण साजरा करता आणि आपल्या आनंदामध्ये सालाबादप्रमाणे दरवर्षी आम्हाला पण आपण सामील करता. याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद मानतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. तसेच आपल्याला सर्वांना कर्मनगरीच्या प्रांगणामध्ये होणाऱ्या हळदी कुंकू समारंभामध्ये आत्ताच नवनिर्वाचित आपण सगळ्यांनी निवडून दिलेले माझे परममित्र रमेशदादा पाटील, तसेच सन्माननीय उपविभाग प्रमुख किसन जाधव साहेब, सरपंच सपनाताई इंदारकर, तसेच मनीषाताई जाधव, सन्माननीय शाखा प्रमुख या कर्मनगरीचे. मुलांनो, तुम्हाला आता मी एक गोष्ट सांगणार आहे. फक्त तुमचा चिवचिवाट बंद करण्यासाठी मी असं बोललो. खरं तर मला गोष्ट सांगता येत नाही. असं पीठावर बसलेले आमचे मित्र रमेश पाटील साहेब यांची निवडणूक सुरू होती आणि त्या रणधुमाळीमध्ये तुम्ही सगळ्यांनी जो सहभाग घेतला, विनोद पाटील साहेब आपण जो सहभाग घेतला, या विभागातल्या तरुण युवा पिढीने जो सहभाग घेतला, तो खरोखरच संपूर्ण महाराष्ट्रात अशा पद्धतीचा सहभाग आजपर्यंत मी पाहिलेला नाही. आणि फक्त केवळ आणि केवळ तुमच्यामुळे आज आमचे मित्र जिल्हा परिषदेचे सदस्य झालेले आहेत. खऱ्या अर्थानं संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान वाटेल अशा पद्धतीचं काम तुम्ही या कर्मनगरीमध्ये केलेलं आहे. मी विनोद पाटील साहेब यांना धन्यवाद देईन की आपण आपल्या परीने या कर्मनगरीमध्ये ही जी माणसं जोडलेली आहेत ती खरोखरच लाख मोलाची आहेत. अहो, मी तर म्हणतो, एका माणसाने सांगितलं विनोद पाटील साहेबांना की तुम्ही भारताचा नकाशा जोडून टाका. त्यावेळेला विनोद पाटील साहेबांना तो नकाशा दिला आणि नकाशाचे तुकडे तुकडे करून महाराष्ट्र, अहमदनगर, कोल्हापूर, पुणे वेगवेगळे करण्यात आलं आणि त्यांच्यासमोर फेकण्यात आलं. आणि त्यावेळेला विनोद पाटील साहेबांनी काय केलं बघितलं तर आता एवढ्या लवकर का आपल्याला काम होणार नाही. म्हणून विनोद पाटील साहेबांनी बघितलं, त्या नकाशाच्या मागे लिहिलेले आकडे सगळे बघितले आणि आकडे आपोआप जोडत गेले आणि आकडे जोडल्यानंतर पुणे जिल्हा जोडला गेला, सातारा, सांगली, कराड, कोल्हापूर, अहमदनगर असा एक एक जिल्हा जोडला आणि त्या जिल्ह्यातला प्रत्येक माणूस जोडल्यानंतर संपूर्ण भारताचा नकाशा विनोद पाटील साहेबांनी तयार केला. अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी जमा झालेल्या आहात. जाधव साहेब यांच्या मागे आहेत, तसेच आमचे कैलास इंदारकर साहेब यांच्या मागे आहेत. आणि खरोखरच मी या ठिकाणी एक सांगेन की सुखा समाधानाने राहू, सुखा समाधानाने कर्मनगरीत आनंदात राहू, एकमुखाने थोर संत
वामन भाऊ आणि भगवान भाऊंचेच नाव घेऊ. याचं हे म्हणण्याचं कारण एवढंच होतं, संत भगवान बाबा यांची पुण्यतिथी येत्या 2 दिवसामध्ये आपण या ठिकाणी मोठ्या उत्साहानं साजरा करणार आहोत. याच्याही आमचे गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या प्रेरणेने आपल्याला माहीतच असेल की धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या सहवासात आम्ही राहिलेलो आहे आणि समाजसेवा काय असतं हे आमच्या धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी आम्हाला शिकवलेली आहे. मी निवडणुकीच्या दरम्यान माझ्या घरी ज्यावेळी अर्ज भरून आलो त्यावेळी सर्व कार्यकर्ते जमलेले होते सर्वच. त्यावेळी मी एक शब्द बोललेलो आहे की मी जे निवडणूक लढतो हे पैसेवाला श्रीमंत होण्यासाठी नाही, तर आम्हाला जे धर्म शेवटी जगण्यासाठी काय लागतो हे जर ठरवलं तर काही लागत नाही. तसं जगण्यासाठी काय लागतो, आपण ठरवलं तर गाडी घोडा बंगला, नाही ठरवलं तर सर्वसामान्य कितीतरी जगतात ना. 60-70% लोक आज सर्वसामान्य जगतात, खातात. तसं श्रीमंत होण्यासाठी आम्ही निवडणूक लढवली. माझ्या कार्यकर्त्यांनी सांगितलं, आजही तेच सांगतो, ज्या गरजा आहेत त्या गरजा तर पूर्ण केल्याच पाहिजे, कामधंदा केलेच पाहिजे. आम्हालाही फॅमिली आहे, मुलं बालं आहेत. परंतु पहिला मी प्रथम हे सांगतो की कुणीही आमच्याबद्दल गैरसमज करायचे ना की हे निवडणूक लढलात जिंकलात हे पैसेवाला होण्यासाठी. आमचे इथले आम्ही प्रॉपर स्थानिक असल्यामुळे तेवढं आहे जगण्यापुरतं, आणि मुलगा आहे मुलगी एवढं काय नाही, फक्त समाजसेवा आणि समाजसेवा आणि समाजसेवा आहे. कधी जसं आहेत पाण्याचा प्रश्न आता तुम्हाला 2 मिनिटात सांगतो. ते आम्ही पूर्वी प्रयत्न करत होतो, परंतु आता एक मला सदस्यत्व जिल्हाध्यक्ष म्हणजे जिल्हा परिषद एक सदस्य आल्यामुळे मला एक अधिकार निर्माण झाले. एवढे दिवस अधिकार नव्हते, अधिकार नसतानाही आम्ही कामं करत होतो. पण जो सदस्य आल्यानंतर एक अधिकार, एक मान सन्मान, खुर्चीला मान असतो, खुर्चीला पदाला अधिकार असतो. त्या अधिकाराचा वापर 2च दिवसा अगोदर मी खासदारांना जेव्हा मी 24 दिवस महाबळेश्वरला होतो, आम्ही त्या पक्षाने आम्हाला घेऊन गेलं, त्यावेळी खासदार तिथे आलेले आणि एकदा अतिशय व्यवस्थित मला बोलता आलं त्यांच्याशी. त्यावेळी मी एकच खासदार साहेबांनी सांगितलं की साहेब आमचा पहिला जिव्हाळ्याचा प्रश्न आहे तो पाणी. बाकी रस्ते पाणी होत राहतील, रस्ते काय आज केले उद्या केले मागं पुढे होत राहतील, ते तर करणारच आहोत आपण. पण त्या पाण्याचा लगेच खासदारनी साहेबांनी सुद्धा आमच्या विनंतीला, तसं आम्ही पूर्वी मदत केली किंवा आम्ही प्रयत्न केले, पण आता आपल्याला अधिकाराला खासदार साहेबांनी परवा दिवशी मला रात्री बऱ्याचशा लोकांना प्रयत्न केले सांगण्याचे. काही लोक आले पण जाधव होते, मी होतो आणि आपल्याबरोबर कोण होता एक सुखदेव पाटील नागावचा आम्ही होतो. तर त्या दिवशी शिंदे साहेबांशी आम्ही एवढं म्हणजे भांडलो, माझ्याकडे क्लिप आहे, एवढं भांडलो की शिंदे साहेबांनी सांगितलं आमदार आपला, खासदार आपला, पालकमंत्री आपला, सरकारी आपला, काम का होत नाही जाब विचारण्यात आला आणि माझ्याकडे तसं बोलण्याची क्लिप सुद्धा आहे. तर साहेबांनी सुद्धा डोकं खाजवलं आणि नक्की काय प्रॉब्लेम आहे त्यांच्या निदर्शनास आणून दिलं आम्ही की जो कल्याण फाटा आहे सर, जे काय नवी मुंबई महापालिकेने पाईपलाईन टाकलेली, या नवीन अधिकाऱ्याने काय केलं, ज्या अधिकारी आहेत त्याने काय केलं की MGP वाल्यांनी ती गृहीत धरली, 6,42,00,000ची एस्टिमेट बनवली, त्याच्यात ती पाईपलाईन गृहीत धरली. आता ती पाईपलाईन चालत नाही, माहिती आहे ना, की खराब पाणी येत होतं. तर ते त्यांच्या लक्षात आणून दिलं. ताबडतोब शिवो जिल्हा परिषदच्या शिवो होते ते, त्या शिवोनं आदेश दिला की ग्रामीण पेयजल योजना एक आहे, मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजना, ते योजनेतनं 2 कोटी देण्याचा मंजूर केलं. त्वरित आम्ही कालच्या काल सर्व ग्रामपंचायतच्या 5 ग्रामपंचायतचे ठराव घेतले, त्या व्हिडिओच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांकडे गेल्यात. कदाचित आजचा तर दिवस निघून गेला, मला वाटतं उद्या शनिवार सुट्टी असेल किंवा नसेल, पण सोमवारी ह्या गोष्टीला मंजुरी मिळेल आणि लवकरात लवकर टेंडर होऊन जे कल्याण फाटा टू दहिसर ही 4.5 किलोमीटरच्या लाईन, अशा बरेच समस्या आहेत, बऱ्याचशा काही गोष्टी आहेत. आता आपल्याला अधिकार आलेला आहे, अधिकाराचा वापर आम्ही नक्कीच करू. आणि ते समाजसेवा म्हणजे आमचं पहिल्यापासून जर रक्तात भिंगलेलंच आहे. धर्मवीर आनंद दिघे साहेब आज त्यांच्या पावलावर पाऊल टाकून आपले एकनाथजी शिंदे साहेब सुद्धा आम्ही बघतो की रात्री 2-2-3-3 वाजेपर्यंत काम करतात. सर्वच आहे, खासदार असतील, आमचे आमदार असतील, सुभाष भोईर साहेब असतील, तर असे आमच्या पाठीशी सर्व पाठबळ असल्यामुळे या वर्षभरात या पाण्याचा प्रश्न समजा 2-3 महिन्यात आपल्याला सोडवायचा मेच्या आतमध्ये ना. आम्ही आमचा मुख्य लक्ष ध्येय एकच आहे, तर पाणी पाणी आणि पाणी. परत सांगतो, बाकी रस्ते पाणी होत राहतील मागे पुढे. अशी बरीचशी कामं, समोरच्याने किती पैसा टाकला परंतु पैसा त्यांचा काम नाही आला आणि आपण निस्वार्थी काम केलं एवढे वर्ष, त्याचा फल आम्हाला मिळाला आणि त्याचा उपयोग हे आम्ही नक्कीच करू, त्यात काही शंका घेण्याचे कारण नाही. निवडून दिला तर थोडासा निस्वार्थ, तसं निस्वार्थ मी काम करेन 5 वर्ष एवढेच इथं शब्द देईन आणि माझी रजा घेईन. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. प्रत्येक वेळा आमच्याकडनं हा पाण्याचा प्रश्न उपस्थित केला जायचा, परंतु यावेळेस आम्ही ठरवलं होतं का माने साहेब किसन प्रथम सरपंच किसन जाधव रमेश पाटील यांना इथे
हार्दिक कुंकू समारंभ सालाबाद प्रमाणे आल्याबद्दल यांच्या हार्दिक हार्दिक कार्यक्रम अभिनंदन. ठेवलेला आहे. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. सूर्य जेव्हा पृथ्वीवरती फिरत असतो आणि तो फिरत असतानाच जेव्हा तो मकर राशीमध्ये जातो त्यालाच मकर संक्रांत असं म्हणतात. आज आपल्या इथे माननीय जिल्हा परिषद पंचायतमधून माननीय श्री रमेश पाटील साहेब आलेले आहेत. त्यांचं मी मनापासून अभिनंदन करते. तसंच आपले उपसरपंच श्री माननीय विनोद पाटील साहेब यांच्या वतीने आजचा कार्यक्रम ठेवलेला आहे हळदी कुंकू. आणि या कार्यक्रमाला आपण सगळं उपस्थित राहतात त्याबद्दल आपल्या सर्वांना मी धन्यवाद देते. तसंच आपल्या इथे आज ग्रामपंचायत पिंपरीमधून किसन दादासाहेब आलेले आहेत. प्रथम सरपंच किसन दादासाहेब आलेले आहेत. त्यांचं सुद्धा मी आज मनापासून स्वागत करते. आपण सर्व उपस्थित राहायला त्या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल सुद्धा मी आपल्याला धन्यवाद देते. आज आपल्या हळदी कुंकू या कार्यक्रमाला 5 वर्ष पूर्ण झालेली आहेत. आमचे परममित्र पंढरी भोईर यांनी पण स्टेजवर यायचं. त्यांची विशेष त्यांनी कौतुकास्पद कार्य केलेलं आहे. त्याच्याबद्दल आम्ही भगवान बाबा मित्र मंडळातर्फे तुमचं हार्दिक स्वागत करतो. आणि सर्वांनी